पुण्यामध्ये मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। गणेशोत्सवापर्यंत पुणे मेट्रो स्वारगेटपर्यंत धावणार आहे आणि सिव्हिल कोर्ट ते स्वारगेटपर्यंत जवळपास 3.5 किलोमीटर भुयारी मेट्रो मार्गाचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय आणि या नव्या भुयारी मार्गावर मेट्रोची चाचणी सुद्धा पूर्ण झाली आहे। महिना अखेरीस सगळ्या स्थानकांचं काम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात येते। आता पुणेकरांसाठी एक गुड न्यूज म्हणता येईल, कारण ही जी मेट्रो आहे गेली 3-4 वर्ष याचं बांधकाम सुरू आहे। स्वारगेट मेट्रो खरं तर अंडरग्राऊंड स्टेशन आहे ते, पण काम अनेक दिवसापासून रखडलेलं होतं। ते आता प्रगतीपथावर असून अंतिम टप्प्यात आहे आणि प्रशासनाचा प्रयत्न आहे मेट्रो व्यवस्थापन काही करून गणपतीच्या आधी हे मेट्रो स्टेशन जे आहे सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हे कसंही करून सुरू करायचं, जेणेकरून जे पुणेकरांना पहिल्या टप्प्यातली मेट्रो आहे तिकडे रामवाडी ते वनाज आणि इकडे पिंपरी ते थेट स्वारगेट हा खरं तर सिव्हिल कोर्ट पासून स्वारगेट पर पूर्णपणे 3.6 किलोमीटरचा अंडरग्राऊंड मेट्रो मार्ग आहे। भूमिगत मेट्रो ते बरेच दिवस झाले काम सुरू होतं, ते कंप्लीट झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन ह्या गणपतीच्या आधी करायचं यासाठी प्रयत्नशील आहे। सप्टेंबरमध्ये आपल्याला माहिती आहे गणपती येतात, गणेशोत्सव पुण्यातला सर्वात मोठा उत्सव असतो। त्या काळात प्रचंड गर्दी होते शहरात गणपतीची आरस पाहण्यासाठी। त्या काळात वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून काही करून हे जे भूमिगत मेट्रो आहे पुणेकरांना भूमिगत मेट्रोचा ड्राईव्हचा आनंद देण्याचा मेट्रोचा प्रयत्न आहे। आशा करूया गणपतीच्या आधी सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट ही भूमिगत मेट्रो सुरू होईल आणि पुणेकरांना कुठलाही त्रास होणार नाही गणपतीच्या काळात प्रवासासाठी आणि पुणेकरांना विशेष म्हणजे भूमिगत मेट्रोचा आनंदही घेता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंदन पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे, स्वारगेट। आणि आता बातमी गोंदिया जिल्ह्यामधल्या आमगाव शहर हे एक महत्त्वाच्या शहरापैकी एक शहर आहे आणि या शहरामध्ये नगर परिषद असून शहरातील मुख्य बसस्थानक हा शहरापासून 2 किलोमीटर अंतरापासून लांब आहे आणि या ठिकाणी रहदारीचं प्रमाण देखील कमी असल्यामुळे नागरिकांनी या बसस्थानकाकडे पाठ फिरवली आहे। आमगाव इथं मोठ्या प्रमाणात अनेक विद्यार्थी नागरिकांची वर्दळ असते, मात्र आमगावमध्ये बस निवारा किंवा कोणतीही सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवासी महिला आणि नागरिकांना मोठ्या असुविधांचा सामना करावा लागतोय। तर आता पावसाळा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना पावसापासून बचाव करण्यासाठी परिसरामधील दुकानाचा आसरा घ्यावा लागतो आणि या परिसरात प्रवासी निवारा उभारण्यासाठी आता अनेक लोकांनी नगर परिषदेमध्ये मागणी केली आहे। आमगावमध्ये मुख्य बस स्टँड जो आहे तो एकदम शेवटी आहे, गावाच्या बाहेर आहे। त्याच्यामुळे शहरामध्ये एक बस थांबा असतो प्रत्येक ठिकाणी, अशी सोय असते। गोंदियाला पण तशी सोय आहे जयस्तंभ चौकाजवळ। या ठिकाणी सुद्धा परमनंट तशा प्रकारची थांब्याची सोय पुढच्या काळामध्ये आम्ही करून देण्याचा प्रयत्न करू। मी ते जे काही परिवहनचे आहे राज्य परिवहन विभागाचे लोक आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा करून तशा प्रकारचा बस थांबा या शहरामध्ये करून घेण्याचं काम करणार।